Hello students, I am Hari Pawar from Nutan Vidya Mandir, Deolali camp. First of all, I welcome you to this YouTube channel. Today we are going to continue third English lesson of standard 9th. The name of the lesson is The Fun They Had. The Fun They Had. Dear students, we are already familiar with two major characters of this lesson. One is Margie and another is Tommy. Margie is 11 years old and Tommy is 13 years old. Now let us see the lesson in remaining part of this lesson in detail. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. मार्जीला सर्वात न आवडणारा तिचा अभ्यासातला भाग जो काय होता तर तो द स्लॉट ऑफ द हर मेकॅनिकल टीचर. SLOT स्लॉट. स्लॉट म्हणजेच काय, खाच किंवा खोबणी. हिअर आय हॅव शोन दिस द स्लॉट इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर स्लॉट हा कसा असतो. रोबोटला जिथे आपण कॉम्प्युटरला पेनड्राईव्ह जोडतो त्या भागाला किंवा रोबोटला जिथे आपण असं काही जोडतो, दुसरा पार्ट जोडतो, त्याला स्लॉट असं म्हणतात. मार्जीला त्या रोबोटला तिचे होमवर्क आणि टेस्ट पेपर्स ते सबमिट करण्यासाठी जिथे तिला काही जोडजाड करावी लागायची ते तिला आवडत नसे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years ओल्ड. आणि वयाच्या 6व्याच वर्षी तिला हे सर्व होमवर्क आणि टेस्ट पेपर्स लिहिण्यासाठी तिला पंच कोड शिकवण्यात आलं होतं. पंच कोड. पंच कोड म्हणजेच काय, वन ऑफ द लँग्वेजेस ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचे जे भाषा आहेत त्यातली एक भाषा होती पंच कोड. तर त्या पंच कोड तिला वयाच्या 6व्याच वर्षी शिकवण्यात. जसं आपण काय शिकतो, अ पासून तर ज्ञ पर्यंत, ए पासून तर झेड पर्यंत. दीज आर अवर अल्फाबेट. द सेम वे द पंच कोड इज अल्फाबेट ऑफ कॉम्प्युटर. आणि मग ती वयाच्या 6व्याच वर्षी ती पंचकोड शिकलेली होती आणि त्यामध्ये तिला मग त्या पंचकोड मध्ये तिला होमवर्क आणि टेस्ट पेपर सोडून आणि त्या रोबोटला तिला ते प्रोव्हाइड करावे लागायचे, सबमिट करावे लागायचे. आणि तेच तिला नेमकं आवडत नसायचं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि तो मेकॅनिकल टीचर जो आहे त्याला एकदा ते सर्व सबमिट केलं, होमवर्क आणि टेस्ट पेपर, तो अगदी इन नो टाइम म्हणजे क्विकली, अगदी क्षणात तो काय करेल, लगेच ते तपासून आणि त्याचे लगेच त्याचं मूल्यमापन तो सांगत असे. इन नो टाइम मीन्स व्हेरी क्विकली. नाउ नेक्स्ट पॅरेग्राफ. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. वेन द रिपेअरिंग ऑफ द मेकॅनिकल टीचर वॉज ओव्हर, काउंटी इन्स्पेक्टर पॅटेड ॲट मार्जीज हेड. ही सेड टू हर मदर. आता मार्जीच्या आईला काय म्हणतात बघा, ते काउंटी इन्स्पेक्टर काय म्हणतात. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट, मिसेस जोन्स. मिसेस जोन्स इज मार्जीज मदर. मिसेस जोन या कोण आहेत, मार्जीच्या आई आहेत. आणि मग त्या मार्जीच्या आईला काय सांगतात की, ते इन्स्पेक्टर सांगतात की जी जॉग्रफीमध्ये मार्जीची जी प्रगती कमी दिसत होती त्यात मार्जीचा काही एक दोष नाही. इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट, मिसेस जोन्स. I think the geography sector was geared a little too quick. म्हणजे मला असं वाटतं की जॉग्रफी सेक्टर जो आहे तो जॉग्रफी सेक्टर हा थोडासा जास्त काय केला होता, गिअर्ड अ लिटल क्विक. टू गिअर. टू गिअर म्हणजेच काय, तर थोडक्यात त्याला गती दिली नाही का, किंवा तुला टू गिव्ह मोर स्पीड, त्याला जास्त गती दिली होती. आणि त्यामुळे साहजिकच काय व्हायचं, मार्जीने हे स्वाध्याय सोडवण्याआधीच तो पुढे निघून जात असे आणि त्यामुळे तिची जी प्रगती आहे ती फारशी समाधानकारक दिसत नव्हती. बट ऍक्च्युअली इट इज नॉट फॉल्ट ऑफ मार्जी. तो मार्जीचा दोष नव्हता. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याफार होतच असतात. आय हॅव स्लोड इट अप टू अन ऍव्हरेज 10 year लेवल. आणि मी आता त्या रोबोटचं काय केलेलं आहे, मेकॅनिकल टीचरचं काय केलेलं आहे, त्याचा जो स्पीड आहे तो स्लो अप, कमी करणे, हे त्याला कमी केलेलं आहे. कुठपर्यंत कमी केलेला आहे तो, तर 10 वर्षाच्या वयाच्या विद्यार्थ्याला सोडवता येईल अशा पद्धतीचा त्याचा वेग करण्यात आलेला आहे. ऍक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ आवर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि खरं तर पाहिलं तर तिचा जो प्रगतीचा आलेख आहे तो अगदी समाधानकारक आहे.
सॅटिस्फॅक्टरी मीन्स समाधानकारक. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि तर मार्जीच्या डोक्यावर हात ठेवतात. म्हणजे बघा, मेकॅनिकल टीचर इज नॉट ए ह्युमन टीचर. म्हणजे तो जरी तो यांत्रिक मानव असला तरी पण तो काय करतो, विद्यार्थ्याचं कशा पद्धतीने स्वागत करतो, त्याला कसं म्हणजे समजावून सांगतो, हे यातून आपल्याला शिकायचं आहे. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मेकॅनिकल टीचर वॉज रिपेअर्ड. हर प्रोग्रेस वॉज सॅटिस्फॅक्टरी. इन्स्टेड ऑफ ऑल दीज थिंग्स मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. हे सर्व मेकॅनिकल टीचर दुरुस्त झाला होता, मार्जीची जिओग्राफी मधली प्रगती चांगली दिसत होती, तरी सुद्धा मार्जी मात्र डिसअपॉइंट झाली. टू डिसअपॉइंट, नाराज होणे. ती नाराज झाली होती. का नाराज झाली होती बघा. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर when they visited county inspector. At that time, Margie thought that county inspector will take away her mechanical teacher for near about a month. ती जेव्हा मार्जीची आई मार्जी जेव्हा काउंटी इन्स्पेक्टर कडे आले तेव्हा तिला असं वाटत होतं की कदाचित आता काय करतील काउंटी इन्स्पेक्टर, आता मेकॅनिकल टीचर आउट ऑफ सर्व्हिस झालेला आहे, म्हणजे नादुरुस्त झालेला आहे, त्यामुळे त्यांना आता काय करतील ते त्यांच्याकडे ठेवून घेतील महिनाभरासाठी, असं तिला वाटत होतं. अशी तिला होप होती, आशा होती. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. आणि टॉमीच्या बाबतीत असा प्रसंग घडलेला होता. एकदा टॉमीच्या मेकॅनिकल टीचरचा जो हिस्ट्री सेक्टर आहे तो पूर्णपणे काय झाला होता, ब्लँक आउट म्हणजे पूर्णपणे कोरा होऊन जाणे, त्यातला सर्व डाटा निघून जाणे. आणि तो निघून गेला आणि त्यामुळे साहजिकच मग टॉमीचा मेकॅनिकल टीचर जो आहे तो नियर अबाउट अ मंथ, जवळपास एक महिनाभर त्याला त्या काउंटी इन्स्पेक्टरने त्याच्याकडे ठेवून घेतलं होतं, म्हणजे रिपेअर करण्यासाठी ठेवलं होतं. सो शी सेड टू टॉमी. नाव मार्जी टॉक्स विथ टॉमी. टॉमीला काय म्हणते बघते, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? डब्ल्यूएच क्वेश्चन इज गिवन हिअर. बरं, एखाद्याला शाळेबद्दल का लिहावं असं वाटलं असेल बरं? टॉमी लुक्ड ऍट हर विथ अ व्हेरी सुपिरियर आईज. तर टॉमी तिच्याकडे एकदम सुपिरियर आईज, लक्षात ठेवा. तर सुपिरियर आईज म्हणजेच काय, तर थोडक्यात तुला काही कळत नाही अशा अविर्भावात पाहणे आपण दुसऱ्याकडे, म्हणजे तू फार अज्ञान आहे असं दाखवण्यासाठी आपल्याला जो काही एक दृष्टी असते त्याला म्हणतात सुपिरियर आईज. म्हणजे मला सर्व कळतं, तुला काहीच कळत नाही या अविर्भावात. टॉमी लुक्ड ऍट हर विथ अ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमी हा त्या मार्जीकडे बघतो, आणि टू लुक ऍट इट इज ऑल्सो अ फ्रेज, ती फ्रेज आहे, तिच्याकडे बघतो आणि तिला काय म्हणतो, बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. स्टुपिड. अगं वेडे, त्यांनी का लिहिलेले शाळेबद्दल, तर त्यांची शाळा आपल्यासारखी शाळा नव्हती. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. त्यांची शाळा शेकडो वर्षापूर्वीची जुन्या पद्धतीची शाळा, द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ही ऍडेड लॉफ्टीली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. आणि पुन्हा तो काय करतो, लॉफ्टीली, LOFTILY, लॉफ्टीली म्हणजेच काय, तर थोडक्यात अरोगंटली किंवा चढेलपणाने आपण असं म्हणूया त्याला. आणि तो काय म्हणतो, ती शाळा आपल्या शाळेसारखी नव्हती, तर ती शेकडो वर्षापूर्वीची शाळा होती असं म्हणायचं त्याला. आणि म्हणून तो म्हणतो लॉफ्टीली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. सेंचुरी शतक. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला फार वाईट वाटले. HURT, हर्ट, दुखावले जाणे, नाराज होणे. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. आणि मग ती म्हणते, हा ठीक आहे, आता ती नेमकी त्यांची जुनी म्हणजे फार पूर्वीची शाळा कशी असेल मला तर काही नेमकं व्यवस्थित माहिती नाही. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर ए व्हाईल, देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. मग थोड्या वेळ ती काय करते, टॉमीच्या पाठीमागून ते पुस्तक बघते, ऑब्झर्व करते, वाचते. आणि वाचल्यानंतर मग ती पुढे काय म्हणते की एनिवे दे हॅड अ टीचर. ते वाचल्यानंतर जे एक लक्षात येतं ते सेंटेन्स तिचं वाचलं गेलं असेल किंवा वाचण्यात आलं असेल
की त्यांना सुद्धा एक शिक्षक असायचे आणि म्हणून दे हॅड अ टीचर. हा, नाहीतरी त्यांना पण शिक्षक होते शिकवायला, नाही का. शुअर दे हॅड अ टीचर. हो हो, टॉमी म्हणतो बघा, हो त्यांना शिक्षक होतेच, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. पण ते रेग्युलर टीचर नव्हते. आता कन्सेप्ट समजून घ्या, रेग्युलर टीचर म्हणजेच काय, तर त्यांच्या दृष्टीने टॉमी आणि मार्जी 17 मे 1957 रोजीचा हा प्रसंग सांगितलेला आहे त्यांनी. त्यावेळेचे त्यांचे रेग्युलर टीचर म्हणजेच कोण, तर रोबोट थोडक्यात, किंवा मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचर वॉज देअर रेग्युलर टीचर. आणि मग म्हणून तो काय म्हणतो, इट शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. तर त्यांना मानवी शिक्षक होते शिकवायला. आता माझी काय म्हणते बघा या वाक्यावर, माझी म्हणते अ मॅन, मनुष्य, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आणि त्याच्यावरती पुन्हा म्हणजे अ मॅनच्या नंतर इंट्रोडक्शन मार्क आहे आणि पुन्हा पुढे म्हणते ती हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एखादा माणूस कसं काय शिक्षक असू शकतो. मीन्स मार्जी डिडंट बिलीव्ह दॅट अ मॅन कॅन बी अ टीचर. म्हणजे तिला याच्यावर विश्वास बसत नाही की एखादा माणूस हा काय असतो, शिक्षक असू शकतो, मानवी शिक्षक असू असतो, याच्यावर विश्वास बसत नाही. आणि म्हणून ती काय म्हणते पुढे बघा, वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. हो, तर हो खरोखर होते त्यावेळेस ह्युमन टीचर होते आणि ते काय करायचे, तर ते जस्ट गिव्ह देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे, त्याचबरोबर त्यांना प्रश्न विचारणे, हीच कामं ते फक्त करायची. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. हिअर द वर्ड स्मार्ट इज गिव्हन. स्मार्ट म्हणजेच काय, तर इथे स्मार्ट म्हणजे सुंदर किंवा देखणं नव्हे, तर हिअर स्मार्ट मीन्स क्लेवर, हुशार. आणि म्हणजे मार्जीला असं वाटतं की अरे मनुष्य तर इतका हुशार असू शकत नाही. किती हुशार, विद्यार्थ्यांना शिकवण्या इतका हुशार असू शकत नाही. मीन्स मार्जी थिंक्स दॅट नो ह्युमन इज ॲज क्लेवर ॲज रोबोट. म्हणजे तिला असं वाटतं की कुठलाही माणूस हा रोबोट इतका हुशार नसतो आणि म्हणून ती असं म्हणते, अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. शुअर ही इज. टॉमी म्हणतो नाही, मनुष्य हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. हो, माझ्या वडिलांना माझ्या टीचर इतकंच ज्ञान आहे, नॉलेज आहे, त्यांना पण सर्व माहिती आहे. मीन्स टॉमी कम्पेअर्स हिज फादर विथ रोबोट और मेकॅनिकल टीचर. तो त्याच्या मेकॅनिकल टीचर बरोबर त्याची कम्पेअर करतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच. आणि मग तो म्हणतो की माय फादर नोज ऑलमोस्ट ॲज मच. हो, म्हणजे माझ्या मेकॅनिकल टीचर इतकंच माझ्या वडिलांना सुद्धा माहिती आहे. आय बेच. बेच मीन्स BETCHA, बेचच्या. बेच मीन्स शुअरली, हमखास सांगतो मी तुला की माय फादर इज ॲज क्लेवर ॲज मेकॅनिकल टीचर. मार्जी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. आणि मार्जीला मात्र या विषयावर टॉमीशी वादविवाद घालायचा नव्हता. DISPUT, टू डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजेच काय, तर वादविवाद करणे. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. बघा, तर मार्जीचं मत कसं आहे बघा. ते म्हणते हा ठीक आहे, असतील ह्युमन टीचर हुशार पण असेल, बट मला तर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी येऊन आपल्याला शिकवेल हे मात्र मला आवडणार नाही, किंवा आवडलंच नसतं मला तर. STRANGE, स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजेच कोण, तर अनोळखी व्यक्ती. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. आणि जेव्हा मार्जी असं म्हणते की, म्हणजे मार्जी विचार करते की जसं आता मेकॅनिकल टीचर आपल्याला घरी शिकवतो, तसं ह्युमन टीचर पण काय करत असेल, घरी येऊन शिकवत असेल पूर्वीच्या काळी, असा विचार करते. आणि म्हणून ती आधीचं वाक्य म्हणते. परंतु टॉमी मात्र त्याने जास्त वाचलेलं असतं, म्हणून तो काय म्हणतो, टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. तो जोरात हसून उठला आणि तो काय म्हणतो, यू डोंट नो मच मार्जी. अगं मार्जी, तुला माहिती नाही. काय माहिती नाही, द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. अगं त्यावेळेचे शिक्षक हे विद्यार्थ्याच्या घरी जात नसत, राहत नसत, म्हणजे शिकवायला जात नसत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक
स्वतंत्र अशी इमारत असायची आणि तिथे ते शिकायला जात असत आणि म्हणून मग तिलाच काय म्हटलेलं आहे, शाळा असं म्हटलं जात असे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स, नाही ती पुढे काय, अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स, इंट्रोगेशन मार्क इज गिवन हिअर, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि काय म्हणतात ते पुन्हा की मग तिथे सर्वच विद्यार्थी तिथे सारखंच शिकायचे का, शुअर इफ दे वेअर द सेम एज, हो सारख्या वयाची मुलं ही शाळेत जात असत आणि ती सर्व सारखंच शिकत असत. बट माय मदर सेज a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently. परंतु माझी काय म्हणते, हो पण माझ्या आईचं काय म्हणणं आहे की शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्धीचा विचार करून आणि त्या विद्यार्थ्याला जसं समजेल तसं शिकवलं पाहिजे, नाही का. म्हणजे फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल टू टीच इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली, आणि ज्याला जसं समजेल तशा पद्धतीने शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे, हो तर त्यावेळेचे जे ह्युमन टीचर असायचे ते मात्र असं करत नसत. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक, तुला जर आवडत नसेल ह्या पुस्तकातली माहिती शाळेबद्दलचं तर तू वाचलं नाही तरी चालेल. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, हो पण मला आवडत नाही असं मी कुठे म्हटले, बघा दोन नकार या एकाच वाक्यात आलेले. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मला आवडत नाही असं मी म्हटलीच नाही. मार्जी सेड क्विकली, माझी पटकन म्हणते, मी असं म्हटले नाही. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स, आणि तिला त्या शाळेबद्दल म्हणजे पूर्वीच्या ज्या शाळा होत्या त्या शाळांबद्दल तिला वाचायला खूप आवडत असे. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. मार्जी स्कूल, त्यांचं थोडंसं वाचन होतं न होतं तोच लगेच मार्जीच्या आईने पटकन आवाज दिला. काय दिला बघा, मार्जी शब्द आलेला आहे, मार्जी आणि एक्सक्लेमेशन मार्क इज गिवन हिअर, आणि पुढे पुन्हा स्कूल. अगं मार्जी शाळा म्हणजे तुझा वर्ग सुरू होतो आहे. मार्जी लुक्ड अप, नॉट येट मम्मा. मार्जीने लगेच आईकडे बघितलं आणि ती म्हणते की आई अजून नाही ना, शाळेची वेळ झालेली नाही. नाव सेड मिसेस जोन्स, हे काय झाली की आता झाली बघ, वेळ झाली बघ. अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू, आणि बहुतेक आता PROBABLY प्रोबॅबली म्हणजे बहुतेक किंवा कदाचित, आता कदाचित टॉमीची सुद्धा त्याच्या क्लासची वेळ झाली असेल आणि त्यामुळे आता तुम्ही यू अटेंड युअर क्लासेस. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आणि मग मार्जी आता नाव दे आर अबाउट टू डिपार्ट, ते आता ते पुस्तक वाचणं थांबवण्याच्या विचारात आहे किंवा थांबवणार आहे. त्यामुळे मग ती काय म्हणते, बरं आपला क्लास संपल्यानंतर मग पुन्हा मी येऊन आणि तुझ्या बरोबर पुस्तक वाचू शकते का. नाव व्हॉट टॉमी सेज, मे बी, हो हरकत नाही वाचू शकते. ही सेड नॉनशलंटली, बघा NONCHALANTLY, नॉनशलंटली. नॉनशलंटली मीन्स विदाउट शोईंग इंटरेस्ट, म्हणजे हरकत नाही, तुला आवडत असेल तर ये, माझं काही म्हणणं नाही. म्हणजे त्याला काही असं दाखवायचं, तू येच असं दाखवायचं नव्हतं, म्हणून त्याने त्या आविर्भावात म्हटलं की ठीक आहे तुला आवडत असेल तर तू येऊ शकते, वाचू शकते. ही वॉक्ड अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म, आणि त्याने काय केलं, टू टक बिनीथ हिज टू टक म्हणजे दुमडणे आणि बिनीथ मीन्स खाली, आपल्या बाहू खाली ते चुरगळलेलं पुस्तक त्याने पकडलं आणि ही वॉक अवे, टू वॉक अवे निघून जाणे, तो चालत चालत निघून गेला. मार्जी वेंट इन टू द क्लासरूम. नाव आता मार्जी कुठे जाते, आपल्या क्लासरूम मध्ये जाते. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम, आणि तिची क्लासरूम कुठे होती, नेक्स्ट टू हर बेडरूम, तिच्या बेडरूमच्या शेजारीच तिची क्लासरूम होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन, बघा, आणि आता मेकॅनिकल टीचर चालू झालेला होता, म्हणजे त्याला पॉवर देण्यात आलेली होती, तो चालू. अँड वेटिंग फॉर हर, आणि आता तो मार्जीची वाट पाहत होता.
It was always on at the same time every day except Saturday and Sunday. आणि हे त्याचं सॅटरडे आणि संडे EXCEPT एक्सेप्ट म्हणजे काय तर ला वगळता म्हणजे सॅटरडे आणि संडे शनिवार आणि रविवार वगळता यावेळेस तो मेकॅनिकल टीचर बरोबर चालू झालेला असायचा. का चालू झालेला असायचा? बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण तिच्या आईचं मार्जीच्या आईचं असं मत होतं की जर लहान मुलांना नियमितपणे जर त्यांना अभ्यास दिला किंवा शिकवलं गेलं तर ते चांगले शिकतात. आणि म्हणून शनिवार आणि रविवार वगळता रोज त्यावेळेस बरोबर तो मेकॅनिकल टीचर हा चालू केलेला असायचा. द स्क्रीन वॉज लिट अप. आणि आता टू लीट अप म्हणजे काय तर गिव्ह आउट लाईट. आता तो प्रकाशित झाला होता म्हणजे त्याचा स्क्रीन ऑन झालेला होता. आणि अँड इट सेट आणि आता तो स्क्रीन काय म्हणतो बघा, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द एडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. आणि अनाउन्सेस मेकॅनिकल टीचर अनाउन्सेस. आता मेकॅनिकल टीचर काय सांगतो, आजचा आपला गणिताचा लेसन कशावर आहे तर ऍडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. ऍडिशन म्हणजे बेरीज. आज अपूर्णांकांची बेरीज हे आपण शिकणार आहोत. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कृपा करून कालचा स्वाध्याय योग्य त्या खाचमध्ये किंवा खोबणीमध्ये तो मला पुरवा. म्हणजेच आता मार्जीला काय करायचं, न आवडणारी गोष्ट करायची होती. तिला काय करायचं, तिचं होमवर्क त्याला द्यायचं होतं. मार्जी डीड सो विथ ए साय. बिचाऱ्या मार्जीने इच्छा नसतानाही तिला तो पुरवला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. एकीकडे ती त्या मेकॅनिकल टीचरला असाइनमेंट पुरवत होती, होमवर्क पुरवत होती. आणि दुसरीकडे तिच्या मनामध्ये विचार कशात चालू होता, हर ग्रँडफादर स्कूल. तिच्या आजोबांच्या शाळेचा ती म्हणजे खापर पंजोबांच्या शाळेचा ते विचार करत होती. मग तिच्या मनामध्ये काय काय विचार आले बघा ते खापर पंजोबांच्या शाळेचे. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम. मग सर्व मुलं शाळेत येत असणार बरोबर. आणि लाफिंग जोरजोरात हसत असणार म्हणजे मौज मजा करणार. शाउटिंग ओरडत असणार. इन द स्कूल यार्ड म्हणजे पटांगण म्हणजे शाळेचा परिसर. शाळेच्या परिसरात येऊन आणि ते काय करणार, तिथे मौज मजा करत असणार. सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम. एका वर्गात सर्वजण एकत्र बसत असणार. गोइंग होम टुगेदर ऍट द एंड ऑफ द डे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ते घरी जात असणार. दे लर्न द सेम थिंग्स. त्यांना सर्वांना सारख्या वयाच्या असल्यामुळे सर्व एकच शिक्षक त्यांना सर्व सारखंच शिकवत असणार. सो दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि मग त्याचा फायदा काय होत असणार त्यांना, दे मे बी एबल टू टेक हेल्प टू कम्प्लीट देअर असाइनमेंट्स. आणि मग एकमेकाचे स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी त्यांना एकमेकाची मदत घेता येत असावी. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि तिला नंतर सर्वात आणखी एक वाक्य आठवत होते म्हणजे काय की त्यांना मानवी शिक्षक शिकवायला होते. याचं शी वॉज व्हेरी सरप्राइज टू नो दिस स्टेटमेंट. हे वाक्य ऐकून तिला फार आश्चर्य झालं होतं की शिक्षक म्हणजे माणूस शिक्षक असावा, याचं तिला फार आश्चर्य वाटतं. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आणि आता मेकॅनिकल टीचर काय तर टू फ्लॅश ऑन म्हणजेच काय तर अपिअर ऑन स्क्रीन. त्याचा आता तिथे झोत पडलेला होता, प्रकाश झोत पडलेला होता म्हणजे स्क्रीन त्याचा चालू झालेला होता. वेन वी ऍड फ्रॅक्शन्स 1/2 and 1/4. आणि तेवढ्यात लगेच त्याच्यातून त्यांना काय म्हणतो तो, आणि जेव्हा आपण 1/2 अधिक 1/4 हे यांची जेव्हा बेरीज करतो असं तो म्हणतो. पुढे मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. एकीकडे मेकॅनिकल टीचर तिला काय शिकवतं, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन्स. आणि दुसरीकडे तिच्या मनामध्ये कशाचा विचार चालू आहे की पूर्वीचे जे मुलं होते 19व्या-20व्या शतकातील म्हणजे थोडक्यात मार्जीचे खापर पंजोबा, त्यांची शाळा कशी आनंददायी असेल याचा ती विचार करते. आणि मग ती काय म्हणते, शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि मग ती सारखा विचार करते की त्यावेळची मुलं म्हणजे
तिचे जे आजोबांचे आजोबा आहेत ते शाळेत जाणं, तिथे सर्व मौज मजा करणं, सर्वांनी एकत्र शिकणं, स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी आपल्या मित्रांची मदत घेणं, या सर्व गोष्टी एकत्र करत असतील आणि मग त्यांना ते शिकणं जे आहे त्यांचं ते किती प्रेझेंट एज्युकेशन असेल, किती आनंददायी एज्युकेशन असेल याचा ती सारखी मनात विचार करते. अँड सो दिस लेसन इज गिवन द टायटल द फन दे हॅड. हिअर डिअर स्टुडंट्स, our lesson is over today. Thank you.